कारण परत नंतर बोलाय नको की आम्हाला बोलायची संधीच मिळाली नाही म्हणून. अहो मॅडम, खरंच आम्हाला काहीच माहित नाहीये. असं मग तुम्ही दोघच बरे आलात दरवाजा उघडायला? अहो ते नेमकं तेव्हाच आम्ही लॉबीमधनं जात होतो, तेव्हा दार ठोठावण्याचा आवाज आला म्हणून आलो आम्ही. आणि मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही आडगाईच्या खोलीमध्ये गेला होता ना, तिथं कोणी दिसलं का तुम्हाला? नाही म्हणजे मेश्राम सर दिसले का तुम्हाला? मला दिसले होते ना म्हणून विचारलं. पण मेश्राम सर असं करतील का? नाही म्हणजे तुमचं आणि त्यांचं काही असे वाद असतील तर. माका पण ताच वाटता ह्या काम मेश्राम साहेबांचाच असतला. तुमका दिसले नाही मेश्राम साहेब? राणे, नसलेली अक्कल पाजळू नका. मेश्राम सर आहेत का नाही ते कळलंच. आम्ही आमची माणसं लावली आहेत त्यांना शोधाया. पण हे जर का खोटं असेल तर मग तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. मॅडम, सगळ्यांका मेश्राम साहेब नाही दिसत. झालं का तुमचं पुराण सुरू? मॅडम, मी किती दिवसापासून वरडान सांगतोय पण माझा कोण ऐकतच नाही. मी तुमच्या घराकडे येईलय, तुमका सांगा तर त्या गोलपानी माका हाकलून लावल्यानी. हे बघा मॅडम, आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा. त्या मेश्राम साहेबांचा भूत आपल्या हॉस्पिटलात फिरता हा त्यांनीच कडी लावली असतली. तुमचं गण कोणतं मॅडम? राणे, असल्या गोष्टींवर विश्वास नाही आमचा. मॅडम, तुमचं बोलून झालंय का? म्हणजे आम्हाला कामं आहेत, आम्ही निघू. चालते वा. लक्षात ठेवा, सगळे हिशोब पूर्ण झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नंतर जर आम्हाला कळलं की तुमच्यापैकीच कुणीतरी हे केले तर मग त्याचे दिस भरले म्हणून समजा. त्याचं आभार प्रदर्शन नक्की. आमचं बोलणं सहज, समजणं कठीण. मॅडम येऊ? तुम्ही काय तोंड बघत उचलं? जा निघा. हो. इफ आय एम नॉट रॉंग मॅडम, सगळ्या गोष्टी तुमच्या हातातून सुटत चाललेल्या आहेत. मॅडम, इथले आरेमोल दिसतात तेवढे साधे नाही आहेत. सगळे पोचलेले आहेत. त्यांनी तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला तुरी दिली आणि तुम्हाला कळूही दिलं नाही. म्हणजे सॉरी टू से मॅडम, पण खूप मोठा गेम होऊ शकतो. तुमचाच गेम ते तुमच्यावर पलटवू शकतात. ससाणे, त्या बाईचं काय झालं जिचं ऑपरेशन होतं? मेली ना ती? दादा, पुण्याला गेलात की तिथल्या हॉस्पिटलमध्ये ही फाईल द्या. हो. डॉक्टर डॉक्टर देशमुख मॅडम आलेत आणि त्या पेशंट बद्दल विचारतायत. तुम्ही निघा, लगेच निघा. आम्ही आलोच, तुम्ही वा पुढं. गुड जॉब अदिती. अरे पण आता मॅडमचं काय करायचं? बोंबलणार ते आता. दिगंबर, काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. आपण एका आईले तिचं मातृत्व आणि एका बाळाले त्याची आई परत मिळवून दिली. त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी.
चला. या इकडं. मॅडम तुम्हाला नीट लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना कुठे गेला मग तो पेशंट? कुठला पेशंट आयुष्यपात सांगतो मला काहीच माहिती नाहीये. हो पण मग कशासाठी तुम्हाला इथे बसवलं होतं? मॅडम आता तुम्ही मला रिसेप्शन काउंटरला बसवलं होतं. वॉर्डात काय होतं हे मला कसं सगळीकडे मी लक्ष. जोशी याव हॉस्पिटल निसटून चाललंय आपल्या हातातून. प्रत्येक वेळेला तोंडाचे पाडताय तुम्ही आम्हाला. सगळीकडे नुसती शोभा होती आमची. आता आम्हाला त्या खोलीत कोणीतरी कोंडून ठेवलं होतं आणि आमची खात्री आहे तेव्हा सुद्धा तुम्ही झोपाच काढत असणार. तुम्हाला कोंडून ठेवलं कोणी? आयुष्यपात सांगतो मला काहीच माहिती नाही. लक्ष कुठे होतं तुमचं? कसं कळणार तुम्हाला? नांगरगट्टीबाई, काय झालं त्या पेशंटचं? कुठे तो पेशंट? कोणत्या पेशंट बद्दल बोलताय मॅडम तुम्ही? नाही म्हणजे इथं हॉस्पिटलमध्ये बरेच पेशंट्स आहेत ना. लय शहाणपणा दाखवू नका. जो पेशंट गंभीर होता ना त्याच्याबद्दल बोलतोय आम्ही. कशी आहे त्याची प्रकृती? एकदम गंभीर तर 3-4 पेशंट आहेत मॅडम. त्यातलं नक्की तुम्ही कोणाबद्दल बोलताय? दिगंबर पाटील, ज्या बाईची डिलिव्हरी झाली ना त्या पेशंट बद्दल बोलतोय आम्ही. अच्छा तुम्ही त्यांच्याविषयी बोलताय का? त्या आता स्टेबल आहेत. हो ना, आणि त्यांचं नशीब पण किती चांगले. मरणाच्या दारातून परत आल्या. कसं काय? नाही म्हणजे कसं झालंय? ऑपरेशन करायचं होतं ना तिचं? नाही, त्याची काही गरजच पडली नाही मॅडम. डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? ऑपरेशन न करताच बरी झाली ती बाई? नाहीतर काय मॅडमची 3 जण मस्करी करता काय? हो नाही डॉक्टर जोशी, आम्ही मॅडमची कशी काय मस्करी करू? अहो खरंच त्या बऱ्या झाल्या आहेत. असं का? आम्हाला बघायचंय त्यांना. चल दाखवा आम्हाला. मॅडम, तुम्ही उशीर केला हो. आम्ही त्या बाईंना पुण्याच्या हॉस्पिटलला पाठवलं सुद्धा. पुण्याला शिफ्ट केला? हो. कोणी? आम्हीच. नाही मॅडम खूप गरजेचं होतं. आपण कसं केलं शिफ्ट? कारण हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स बिघडली. हो ना. हो का? हो, मग अचानकच बिघडली. आणि मग आम्ही दुसरी ॲम्ब्युलन्स अरेंज केली. आता हॉस्पिटलसाठी काय पण. असं हॉस्पिटलवरचं प्रेम लई चुतू चाललंय तुमचं. हं? तुमच्याकडूनच शिकलं ना मॅडम. कर्तव्यात कधीच कमी पडायचं नाही. पाडणार आम्ही तुम्हाला. आडवं पाडणार. लई शाने समजायला लागले नाही का तुम्ही स्वतःला? हॉस्पिटल आमचं आहे तर इथे काय होतंय आम्हाला काहीच माहिती नसतं. कोणलं जातं आम्हाला नाही का? सगळं लपून छपून चाललंय इथे. आता न्याय निवाडा होणार. आम्ही करणार न्याय निवाडा. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं नाही का? हा? आता आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार. आमचं बोलणं सहज, समजणं कठीण.
हा बोल अदिती. मॅम ॲम्ब्युलन्स पेशंटला घेऊन पुण्याला निघाली आहे. पण काय झालं? मॅम मला असं वाटून राहिलंय की मॅडमना संशय आलाय. कसं काय? माहित नाही, पण त्या आमच्याशी ज्या पद्धतीनं बोलत होत्या त्यावरून असं वाटतंय की त्यांना सगळं कळलंय. तुम्ही त्यांच्या समोर चुकून काही बोलला नाहीत ना? नाही नाही नाही, तसं काही नाही झालंय मॅम. पण आपण पेशंटला पुण्याला पाठवलंय हे त्यांना आवडलं असं वाटत नाही. खूप तमाशा केला असेल ना त्यांनी? नाही, रागावल्या होत्या पण शांत होत्या. आम्हाला म्हणल्या नंतर बोलू. मॅम हे बघा, आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं सांभाळून घ्यायचा प्रयत्न केलाय, पण मॅडमचं काही सांगता येत नाही ना. एक्झॅक्टली अदिती. जर त्यांना शंका आली आहे तर त्या कशा शांत बसल्यात अजून? एव्हाना हॉस्पिटल डोक्यावर घ्यायला हवं होतं त्यांनी. मला काही कळून नाही राहिलं. आदिती, मी मॅडमना चांगलं ओळखते. त्या अशा शांत बसणाऱ्यातल्या नाही आहेत. आता कुठे आहेत त्या? हॉस्पिटलमध्येच आहेत. म्हणजे कसली तरी तयारी नक्कीच चालू आहे. मॅम पण आपण एवढी काळजी घेतली तरी त्यांना सगळं इतक्या लगेच कसं कळलं? एक्झॅक्टली अदिती. डॉक्टर जोशींना आपण बिझी ठेवलं होतं. राणे मामा तिथे नव्हते. मग कोण होतं तिथे? वेडा आहे काय हा माणूस? आल्यापासून नुसतं भटकतोय. आता कुठे गेला काय माहित. तुमची नक्की खात्री आहे ससाणे? ऑपरेशन आपल्याच हॉस्पिटलमध्ये झाले? 2000%. नाही मॅडम, मला नाही वाटत की ऑपरेशन वगैरे काही झालं. हे मूर्ख नाम शिरोमणी. बस बोलतोय ना आम्ही. सॉरी मॅडम, मी बोलत असताना मला कोणी मध्ये तोडलेलं चालत नाही. जोशी, काय सगळ्यांचीच बोलणी खाणार का हो तुम्ही? सॉरी मॅडम. हां, बोला ससाने. मॅडम माझा 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पोस्ट प्रेग्नन्सी केसेस कॉम्प्लिकेटेड असतात. पण ती नांगरगट्टे तर सांगत होती की ती बाई बरी आहे म्हणून. ती बाई बरी असल्याशिवाय का त्यांनी तिला पुण्याला हलवण्याचा धोका पत्करला? दॅट्स द पॉइंट मॅडम. माझ्या माहितीप्रमाणे ऑपरेशन केल्याशिवाय ती बाई बरीच होऊ शकत नाही. हां, आणि ती बाई आता स्टेबल आहे, याचा अर्थ तिचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तेही आपल्याच हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. अँड इफ आय एम नॉट रॉंग मॅडम, तुम्हाला त्या खोलीमध्ये बंद करून ठेवणं हा सगळा त्या प्लॅनचाच भाग होता. चिप. त्यात हसण्यासारखं काय मॅडम? त्या डॉक्टरांनी विषय आपणहूनच संपवला. विषय संपला कसा मॅडम? एवढी खबरदारी घेऊनही ऑपरेशन झालं आणि तेही आपल्याच हॉस्पिटलमध्ये झालं. ही आपल्यासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. ससाणे, अहो जरा शांतपणे विचार करा. उत्तर आपोआप मिळतील तुम्हाला. मी काही समजलो नाही मॅडम. जोशी, सुहानी हॉस्पिटलमध्ये येताना तुम्ही पाहिलं का? नाही मॅडम. ससाणे, विषय संपला. ऑपरेशन जर झालं असेल तर आजच्याच त्या 3 डॉक्टरांना मी हाकलवून लावू. या वेळेला त्या 3 डॉक्टरांनी त्यांच्या वयाला साजेसा पोरकटपणा केला. त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. आमचं काम सोपं झालं. मॅडम, ऑपरेशन अनसक्सेस झालं असतं ना तर तुम्ही हे जे म्हणताय ना हे सगळं करता येईल. पण तो पेशंट आता स्टेबल आहे, याचा अर्थ त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. अहो, ऑपरेशन सक्सेसफुल झालं काय किंवा नाही झालं काय, शेवटी दोन्ही आमच्याच फायद्याचं आहे. म्हणजे
आमचं बोलणं सहज, समजणं कठीण. ताप नाही आता. काय हॉस्पिटल आहे, कोणी लक्ष देत नाही, काय नाही. सर, तुम्हाला सांगितलं होतं ना सारखं बाहेर जायचं नाही म्हणून. हो, तुमच्याशी बोलतेय मी. काय तुमचं सारखं बाहेर काय काम असतो? सांगितलं ना मगाशी, पुन्हा पुन्हा 30 कॅसेट वाजवू नका. हे बघा, हे हॉस्पिटल आहे आणि मी इथे. आणि मी माझ्या मनाचा राजा आहे, मी तेच करणार जे मला करायचंय, कळलं ना? ओरडायचं नाही हा. तुमच्यामुळे बाकी पेशंटना त्रास होतो. अरे पण मग मला त्रास होतो त्याचं काय? त्रास होतोय ना, मग आराम करा ना. फिरताय कशाला इकडे तिकडे? कुठे इथे? हे धुतलंय काय 4 दिवस? इथे डाग पडलेत बघा. आपलं घाणेरडं हॉस्पिटल आहे. सर, मी अत्यंत सभ्य भाषेत बोलतोय तुमच्याशी. आवाज कमी ठेवा. आणि या हॉस्पिटल बद्दल बोलायचं झालं ना, तर तुम्ही जो काही पराक्रम केला ना, त्यानंतर सुद्धा हे हॉस्पिटल तुम्हाला चांगली ट्रीटमेंट देत आहे, कळलं? मग उपकार करताय माझ्यावर? उपकार करताय? ट्रीटमेंट देत आहे तर भाषा बघा यांची. हे असं बोलतात पेशंटशी. अरे बघा, ही पद्धत आहे यांची बोलायची. शेवटचं सांगतोय तुम्हाला, आवाज बंद ठेवायचा. वरुण, तू तरी शांत राहा. अगं आपण शांत आहोत, त्याचा गैरफायदा घेतोय माणूस. चल छान आहे, चल. बघितलंस सर? बघा, तुम्ही पेशंट आहात म्हणून तुमचा रिस्पेक्ट ठेवतोय. नाही तर आता धक्के मारून बाहेर काढलं असतं तुम्हाला. ऐकलं? डॉक्टरांची भाषा ऐकली? असं बोलतात ते. एकदा मारून पोट भरलं नाही, अजून मारायचं यांना. जोर उठलाय हा माणूस माझ्या. नाही इथे काय नाही, मी इथे नाही, मी झोपणार. मी तिकडे बाहेर बाकड्यावर झोपतो. मी सिस्टर, आत्ताच्या आत्ता या माणसाला डिस्चार्ज द्यायचा. याला काही होत नाहीये. काही होत नाही, अजून लंगडतोय. आता जाणवायला लागले मुका मार एक एक. काही होत नाही. हो ना, मग तुम्ही आराम करा, बाहेर जायची काही गरज नाही. वरुण, तू जा, मी बघते. अगं पण हे काय चाललंय अदिती? वरुण प्लीज जा ना. सिस्टर, हे तू कर ना माझं ते ब्लड प्रेशर चेक कर ना. हे नाही का असं असं करतात, कर ना. हे जर ह्या डॉक्टरमुळे माझं ब्लड प्रेशर वाढलं असेल ना. बसून चेक करतात. बरं ठीक आहे. सारखं उभं राहून पाय दुखत असतील नाही का? उभं करायला लागेल शर्ट असं. किती आहे? नॉर्मल आहे ब्लड प्रेशर. Normal? आराम करा तुम्ही. अदिती, इकडे ये. या माणसाला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज द्यायचा. काही होत नाही, याला नाटकं करतो हा. वरुण, पण मी हे काय? बघ अदिती, तुझं खूप ऐकलं, आता माझं ऐक. याला जर आज डिस्चार्ज नाही मिळाला ना, तर बघ मी काय करतो ते. वरुण, जरा समजून घे ना. हे बघ, हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे तुला ठाऊक आहे. आणि त्यात हा माणूस खूप विचित्र आहे, काय करू शकतो. आपण त्याला व्यवस्थित ट्रीट करूया आणि मग डिस्चार्जचं बघूया ना. अरे मॅडमनी बोलवलंय. काय झालं? माहित नाही, तुम्ही चला लवकर. मला डिस्चार्ज देतात. मला डिस्चार्ज देतो की नाही बघा इथून. हॅलो, पाटकर सर. नमस्कार, मी डॉक्टर सोहानी गायकवाड बोलते, लोक आधार हॉस्पिटल शिरूरमधून. येस, एक पेशंट शिफ्ट झालाय तुमच्याकडे. बरं, त्यांना शुद्ध आली का? नाही, सिच्युएशन खूप क्रिटिकल होती, पण आता सगळं व्यवस्थित झालंय. नाही सर, अजिबात नाही. या सगळ्याचं क्रेडिट आमच्या आरेमोजना म्हणजे डॉक्टर वरुण, डॉक्टर आदिती आणि डॉक्टर दिगंबरला द्यायला पाहिजे. हो सर, कधी कधी डॉक्टर्सना आउट ऑफ द वे जाऊन काम करावं लागतं.
बरं सर, ह्या केस संदर्भात मला तुमची थोडी मदत हवी होती. येस सर, थँक्यू सो मच.